नमस्कार मंडळी, मी सुषमा. स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका मिनी ब्लॉगमध्ये. तर आधी चहाचा कप दिसायला जसा मॉडर्न आहे ना, तसंच बघा ह्यात खारी खाण्याची पद्धत माझी देशी आहे. तर त्याला ना छान अशी खारी चुरून कपामध्ये टाकली आणि चमच्याने खाऊन घेतली. त्यानंतर ही फळं सोलायला घेतली आणि हा संत्रीचा उपयोग, सालीचा उपयोग ना लहानपणी आम्ही एकमेकाच्या डोळ्यात टाकण्यासाठी खूप केला आहे, पण आता तसं काही करत नाही. त्यानंतर स्वयंपाक करून घेतला आणि दुपारी जर तुमची दोन्ही मुलं अशी झोपलेली असेल ना, त्या आईचा आनंद काय असेल ना, ते मला तुम्ही विचारा. आणि मिशोवरून माझ्यासाठी मी एक ड्रेस मागवला होता, तर तो आज आलता. मग मला नवीन घालायचं नाही आहे, त्यामुळे मी फक्त लावूनच बघितला, तर तो छान होता आणि कपड्याची क्वालिटी पण छान आहे. त्यानंतर माझे होठ जरा असे कोरडे कोरडे झालते, तर त्यासाठी ना मी विटाचा लिप बाम बनवायला घेतला. त्यासाठी बीट खिसून त्यातला रस काढून घेतला आणि त्यात थोडंसं खोबरेल तेल आणि वॅसलीन टाकून त्याला फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून दिलं. तोपर्यंत म्हणलं चला आता दळण करून घेऊया. दळण करायचं तसं तर खूप कंटाळा येतो मला, पण आता पीठ संपलं म्हणल्यावर दळण तर करायलाच लागणार आहे. तोपर्यंत हे लिप बाम थंड झालं. आता होठ तुम्ही माझे बघा कसे आहेत. आणि हे लावल्यानंतर ना छान असे लाल लाल दिसत होते. आता ही नॅचरल लिपस्टिक झाली होती तयार आणि लाल लाल छान होठ दिसत होते. तेच लावून बघितलं तर छान दिसत होतं. त्यानंतर टाईमपास म्हणून हे डाळे खायला घेतले आणि संध्याकाळी बघा दाजीने हे खायला आणलं होतं. बाय.